तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो मित्रांनो, आता हा अचानक भयानकमध्ये बनलेला हा प्लॅन, ॲक्च्युली अचानक भयानक नाही, आम्हाला कुठेतरी जायचं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या टाईमला की आम्ही कुठेतरी चाललो आहे इंटरनॅशनल. बट माझा झालेला आहे पोपट आणि माझ्या बायकोने माझा पोपट केला आहे, माहीत नाही का. बट आम्ही आलेलो आहोत गोवा पुन्हा एकदा. आणि तुम्हाला असं वाटायला सांगेल मी की हे काय सारखे गोवा 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 करतात. तर असं नाही मित्रांनो, आम्ही गोवा खूप वेळा आलो आहे. बट आम्हाला नेहमी असं वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करायला आवडतात, म्हणून आम्ही गोव्याला येतो. आणि गोव्यामुळे आम्ही कधीच बोर नाही आलो गोव्यासाठी. सो आम्ही म्हणजे आमचं सेकंड गाव होतं, तर घरच घ्यायचं बाकी इथे. आणि आता आम्ही आलो गोवामध्ये. तो मी ॲक्च्युली सकाळी आज लेट आलो आणि खूप टाईमनंतर आम्ही ट्रेनमधून आलो आहे. तो त्यामुळे थोडं थकवा तर आहे, बट सवय तुटली ना, तर ती आता सवय पुन्हा करायची आहे. की बघायचं आम्हाला थोडं ट्रेननी पण फिरून. तर आता आम्ही गोवामध्ये आलो आहे आणि ह्या टाईमला आम्ही एक्सप्लोर करणार आहोत बॅस्टिन, शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट. सो मित्रांनो, आपण आता डायरेक्ट भेटू बॅस्टिनमध्ये. तरी जर मी बॅनियनमध्ये गेलो तर मी पुन्हा तुम्हाला कनेक्ट होईलच. तो भेटूया बॅस्टिनमध्ये. बाय. तर गाईज खूप खूप ऊन आहे गोव्यामध्ये आणि क्राऊड पण खूप आहे. तर आम्ही असं विचार केला, जसं मम्मींनी आणि अश्विनी आता सांगितलं आहे की आम्ही थोडं स्विमिंग पूलमध्ये जाणार. तर आता आमचा असा विचार चालला की दुपारी आज पूलमध्येच एन्जॉय करायचं हॉटेलमध्ये. बिकॉज ऊन सकाळच्या 11:30 वाजता काय ऊन आहे, खूप ऊन आहे. आता थोडंसं आम्ही शॉपिंग करतो डिकॅथलॉनमध्ये. थोडं स्विमिंग कॉस्ट्यूम घ्यायचे आहेत, ते थोडेसे घेतो आणि बघू थोडंसं सगळं तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर करून टाकतो. मॅडम नाईट ड्रेसवर फिरत आहेत. पण फुल रिलॅक्स वाटतं मित्रांमध्ये, एकदम छान वाटतं गोवामध्ये. ॲक्च्युली गोवामध्ये आल्यावरती मला खूपच बरं वाटतं. अशी अश्पियाचा फोन आलेला आहे, ती सध्या येऊ शकत नाही कुठे. तर ठीक आहे, थोडं मिक्स पण करतो आम्ही तिला, थोडं नाही जास्त, मी तरी जास्त मिक्स करतो. बट आता जेव्हा नावे देईल इंडियामध्ये तेव्हा आम्ही डेफिनेटली एक प्लॅन करणार आहोत आणि एकदम छान असा ब्लॉग बनवून अश्पियासोबत. मित्रांनो, शॉपिंग झालेली आहे आणि आमच्या मम्मीसुद्धा ब्लॉगिंग करायला आता रेडी आहेत. त्या आजकाल खूप ब्लॉगिंग करतात आमच्यावर, म्हणजे व्हिडिओमध्ये. तिला खूप बोलायला आवडतं. तर आता मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये मम्मीसुद्धा थोडे बोलणार आहोत मध्ये. तर आता आपण कंटिन्यू करूया आता ब्लॉगिंग स्टार्ट. आता थोडं आम्ही पूलमध्ये जाणार आहे कारण खूप ऊन आहे मित्रांनो. सो भेटू थोड्याच वेळात. सो गाईज, मी आणि मम्मी निघालो होतो बॅनियनमध्ये नेहमीप्रमाणे जेवायला. पण हे फर्स्ट टाईम झालं आहे ह्या पूर्ण 10 वर्षात की बॅनियन आज क्लोज आहे, त्यांना आज सुट्टी आहे. फर्स्ट टाईम, म्हणजे आजपर्यंत कधी असं झालं होतं. मी तिकडे पोहोचून त्यांना कॉल केला, रेस्टॉरंट बंद. काल तर आधी चालू होतं, बट आज बंद आहे. आणि जी एवढी टेस्ट, जेवढ्या चवीने निघालो होतो त्या सगळ्याचा पोपट आहे. सो आम्ही एका नवीन रेस्टॉरंटमध्ये आम्ही ट्राय करतो आज, तुम्हाला दाखवतो एक्सप्लोर करून. एक नवीन रेस्टॉरंट आहे आणि याचं ॲम्बियन्स तर छान आहे, छोटंच आहे बट ॲम्बियन्स छान आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. आज आम्ही ह्या इथे थालीपीठ थाली ट्राय करायला आलो आहे. एक सेकंड मित्रांनो. तो ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे RK फूड मल्टी कसिन फॅमिली रेस्टॉरंट. बघा, एकदम छोटंच आहे बट क्यूट आहे आणि छान आहे. त्याची टेस्ट आम्हाला माहिती नाही, बट आम्ही मम्मी आम्ही दोघेच आलो आहे. आशू अँड आर्यन तर रूमवरती थांबलेत बिकॉज ऑफ सन आणि खूप ऊन आहे, म्हणजे लेवल ऊन आहे. थोडं रिव्हर साईडला मित्रांनो. वा, नाईस. सो आम्ही ऑर्डर केलेली आहे सुरमई थाली. बघूया आता, फर्स्ट टाईम आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये ट्राय करतो आहे थाली. बिकॉज आम्ही भरपूर ठिकाणी ट्राय केली पण आम्हाला बॅनियनसारखी टेस्ट कुठेच भेटली आमच्या आत्तापर्यंत. आज बघू, आता ऑप्शन नाही आणि आम्हाला कंटाळा आला ॲक्च्युली ते बटर चिकन आणि हे सगळं खाऊन. सो आज जेवण थाळी खायची आहे. सो आता जेव्हा जेवण येईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करतो. जेवण आलेलं आहे सुरमई थाळी, मी तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर थाळी आहे. कढी लेके आ रहा हूं.
स्वीट लेमन बोला है मैडम। ये है सुरमई, एक ग्रेवी, कोबीची भाजी दिली आहे थोडीशी, कोकम कढी, थोडंसं स्वीट आणि ही एक ग्रेव्ही आहे आणि एक कसं पापड. छान अशी काहीच थोडासा वेट करा तोपर्यंत मी जेवण संपवतो. सो बाय बाय. तर गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप छान होतं. बट आपल्या बॅनियन एवढं खास नव्हतं, पण चालून जाईल. बट जर बॅनियन नाही तर इकडे आपण येऊ शकतो. म्हणजे एवढं टेस्टी होतं, तेवढं टेस्टी नव्हतं बट टेस्टी होतं. आणि मित्रांनो गरम तर तुम्ही बघत असाल आता काय होतं. सिरियसली या उन्हात इथे बाहेर पडणं म्हणजे ना खूप मोठा टास्क आहे. सो आता आम्ही चाललो आहे पुन्हा हॉटेलवर. आम्ही हॉटेल बुक केलं आहे जिंजर. तर आता परत एकदा जिंजर हॉटेलला आलो बिकॉज 5:30 वाजता निघायचं आहे बॅस्टियनसाठी. तो लेट्स सी आता बघू अजून. पण गरम खूप आहे मित्रांनो, म्हणजे एक्स्ट्रीम लेवल गरम आहे, एक्स्ट्रीम लेवल. आता आर्यननी आणल्यात कार, 48 कार्स आणल्यात. बट त्याच्या मम्मीचा फोन आला तर तो त्या कार्सनी बोर झाला. तर आम्हाला असं वाटतं की तो जाईपर्यंत झोपेल, पण जर तो नाही झोपला तर मग आमची हालत खराब आहे. सो आम्ही त्याच्यासाठी काहीतरी एक टॉय घेतो. सो मित्रांनो खूप गरम होता आणि मला कंट्रोल नव्हता. तो आता डायरेक्ट भेटू आपण हॉटेलवरती. सो गाईज आम्ही रेडी झालेलो आहोत, रेडी फॉर बॅस्टियन. तर आम्ही बॅस्टियनमध्ये चाललो आहे. त्याच्या आधी एक मोठी गडबड झाली आहे मित्रांनो. आम्ही सकाळी एक डिकॅथलॉनला गेलो होतो. तिथे आशूची पर्स विसरलेली आहे कदाचित. हो, पर्स विसरलेली आहे कदाचित. तर आता ती शोधायला चाललो आहे मित्रांनो आम्ही पहिले फर्स्ट. त्याच्यानंतर आम्ही लॉन्ड्री मिळणार आहे कपडे टाकायला आणि सो बॅग मिळेल. आशू बॅग मिळेल ना? सगळ्या वाट लागेल आता मित्रांनो. सो भेटू आपण थोड्याच वेळात. मित्रांनो बॅग विसरल्यामुळे आशूचा मेकअप बघा. नको सगळं तोंडाला लावून ती बिचारी अर्ध्या याच्या चालले. चला चला लवकर करत. चलो 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 चलो. आणि आर्यनचा पण भरपूर गोंधळ चालला. आता झोपला. हाय हाय नाचतंय नाचतंय. मित्रांनो बॅग शोधायसाठी बघा किती मेकअप. तू चुप, आपण चाललोय ना. आम्ही हसतोय पण थोडेसे घाबरलोय. पण घाबरले म्हणजे पूर्ण ट्रिपची कॅश आहे त्याच्यात. अरे आर्यन क्या चल रहा है. मित्रांनो मी तुम्हाला डिकॅथलॉनला जाऊन पुन्हा एकदा जॉईंट होतो, कारण आर्यन अंगावर पडतोय माझ्या. सो मला ब्लॉग पण नाही करता येत आहे, व्हिडिओ शूट पण नाही करता येत, ड्राईव्ह पण नाही करता येत आहे. तो आपण विचार अच्छा अच्छा नका करू. चलो बाय करो. बाय सी यू. हीच बस भेटली आहे. ह्याच्यामध्ये पैसे वगैरे सगळं तसंच आहे. ग्रेट आहे आशू आपली. आशू आता दुसरीकडे आरो खाली ठेवली त्यांनी. खरंच इंडिया इमानदार आहे मित्रांनो, खरंच इंडिया इमानदार आहे. आणि हे बॅग भेटली. अशी कसं वाटतं आता जीवाला अशी ती. सो गाईज डायरेक्ट भेटू आता बॅस्टियनमध्ये. सो थोडासा वेट करायला लागेल, फक्त थोडासा. गाईज आम्ही पोहोचलो आहे बॅस्टियनला, तुम्हाला दाखवतो. थोडा लेट झाला आहे ॲक्च्युली. ते 5चं होतं आमचं, आम्ही 5:26ला बोललो, म्हणजे 5:30 जवळजवळ. हां व्हॅले पार्किंग आहे, एक चांगलं आहे. पार्क करून तुम्हाला पुन्हा कनेक्ट होतो. बाहेरचा बघितला आता एसी आहे, बट आम्ही बाहेर बघतो बिकॉज व्ह्यू चांगला आहे. हो तुम्ही बघू शकता.
कॉर्नर आहे का कॉर्नरला? सो गाईज आता सगळं सेट झालेलं आहे, आमचा फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही आता व्यवस्थित जागेवर बसलो आहे. आता अशी ऑर्डर करते तो तोपर्यंत मी तुम्हाला मित्रांनो पूर्ण ह्या रेस्टॉरंटची जर्नी दाखवतो. जर्नीच बोलू शकतो ना, ह्या पूर्ण रेस्टॉरंट दाखवतो मी तुम्हाला. हे स्टार्टिंग आहे रिसेप्शन आणि हे यांनी इथे असे इनी स्वीट रूम्स बनवलेत. असं क्लास एकदम बनवलं पूर्ण संपूर्ण बघू शकता तुम्ही ते. आणि हा सनसेट पॉईंट आहे, सनसेट टाईम आहे त्याच्यामुळे आम्ही सनसेटसाठी बाहेर बसलो आहे. हा DJ एरिया क्लास संपूर्ण पब्लिक फक्त फोटोज. राशो सॉरी हा बार एरिया मित्रांनो. पब्लिक फक्त फोटोशूटसाठी इथे फक्त फोटोशूट मित्रांनो. तुम्ही आतमध्ये एंटर करतो. वाव, बाहेरच्या आतमध्ये खूप धमाल आहे. ॲक्च्युली थंड पण आहे आणि ॲक्च्युली आतमध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. ॲम्बियन्स अगेन बार एरिया. वाव, तर हे खूप सुंदर होतं. ॲक्च्युली असं वाटतं ना बाहेरच्या गरमीपेक्षा आतमध्ये बसलेलं खूप मस्त झालं होतं. ते म्हणजे कम्फर्टेबल असतं. सेबॅस्टियन काही आता फूड कसं आहे ते पण आपण बघूया. ते ॲक्च्युली टेस्ट कशी आहे ती पण बघायची होती आम्हाला. मी आय थिंक वाईन किंवा प्युअर बिअर ट्राय करेल. आशू अंदर बेस्ट अंदर बेस्ट. सो गाईज थोडा वेळ आता थांबतो मी कारण मला पण खूप गरम होतं आहे आणि ते खूप नॉईज आहे, खूप नॉईज आहे. तर आपण भेटू थोड्याच वेळात. अजून आम्ही 8 वाजेपर्यंत इथेच आहोत. सो गाईज पहिली डिश आलेली आहे ॲनिमल प्रॉन्स. हे आहे ॲनिमल प्रॉन्स. हा खूप आवाज आहे मित्रांनो. माईक घरी ठेवला आहे आणि कॅमेरा एसपीआकडे दिला आहे. हे आहे ॲनिमल प्रॉन्स. अँड व्हॉट इज दिस? हे काय? बटर वाईन मशरूम. बटर व्हाईट मशरूम. तो काही मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. कालावारी, क्रिस्पी कालावारी. आणि हे आहे मित्रांनो क्रिस्पी कालावारी. क्रिस्पी कालावारी. तो काही याच सांगतो कशी आहे. सर
अच्छा है मम्मा. ये प्रॉन्स है नॉर्मल आहे. और ये मशरूम का है. प्रॉन्स ट्राय करतो. लास्ट नाव ट्राय हे ट्राय कर ना अगोदर. आर्यन कम्या आणि कम्या. सगळं छान आहे. सगळं छान. बेस्ट बेस्ट. आता मी ट्राय करतो. तो गाईचे स्नॅपर आहे. हे मी स्नॅपर ट्राय करतो. स्नॅपर फिश. या वेट. अच्छा है मम्मा. मम्मा वेज खाते. तो गाईज हे आहे आशू कोरियन चिकन. व्हॉट इज दिस? मित्रांनो फुल धमाल आहे इकडे. धमाल. आर्यनचं बघा काय चाललं. सो गाईज आमची पार्टी इथे संपलेली आहे. मी तुम्हाला थोडा रात्रीचा व्ह्यू दाखवतो बॅस्टियनचा. बट खूप काळोख आहे. आर्याने खूप त्रास दिला मित्रांनो. बाय मित्रांनो. आता आम्ही इथून जातो आहे पुन्हा आमच्या हॉटेलवरती. इथं खूप गरम झालं आणि आर्यनने माकूळ घातली आहे. सो बाय बाय मित्रांनो. हो गरम आहे. आई बघी बघी अभी आर्यन आकाश आकाश. मित्रांनो थोड्या वेळाने भेटूया. फ्रेंड्स वी आर डन विथ फूड. एक सेकंड ना थोडं ब्लर आहे. तो फ्लॅश ऑन कर. फ्लॅश ऑन कर. तेरा फ्लॅश ऑन कर. नाही. So food, we are done with the food. Ambience wise मी बोलेल 10 100 out of 100. आणि फूड वाईज तर जर जेन्युइन रिव्ह्यू विचारलं तर आय वुड से 7. म्हणजे फूड खूप चांगलं आहे. बट टेस्ट वाईज इज ओके. जे नॉर्मल आपण रेग्युलर खातो ते असं काय नाही. वेगळं. हां वेगळं तसं काय नाही. जे नॉर्मली आपण खातो तसंच. तुला कसं वाटलं आकाश? नॉर्मलच आहे म्हणजे असं काय एवढं. म्हणजे फूडचं टेस्ट कसं? पॉवर आहे. फूड ठीक आहे जे आहे ते सगळीकडे. बट तेवढं टेस्ट नाही आहे. बट हां कालामारी ओके. हां कालामारी वॉज गुड. आणि जर शिल्पा मॅम आमचा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मॅम आय वुड रिक्वेस्ट यू की टेस्ट वाईज फूड इज ओके. प्लीज चेंज द शेफ
किंवा काहीतरी टेस्ट चेंज करा तुम्ही प्लीज, बिकॉज हे सगळ्या ठिकाणी असेच टेस्ट भेटतात. सो प्लीज चेंज करा टेस्ट. अँड ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. खूप छान होतं, आर्यन सगळं खूप छान मस्ती होतं. करत होता. आणि आर्यन मस्ती करत होता म्हणून नेहमीप्रमाणे आम्ही बसलो नाही, आम्ही लवकर निघालो. सो येस, आता पुढचा काय प्लॅन आहे तो थोड्याच वेळात बघूया. खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हां, एक्सपेन्सिव्ह खूप आहे. आम्ही ॲक्च्युली 9,000 स्टॅग एंट्री पे केली होती, बट वी क्रॉस्ड अराउंड 11,500 आमचं बिल झालं. त्यातनं 800 ह्यांची टिपच होती. इट्स ओके, टिप होती, इट्स ओके. बट एक्सपेन्सिव्ह आहे गुड, बट त्याच्यामध्ये टेस्ट नाही आहे. सो त्याच्यासाठी व्हेरी बॅड. सो येस, एवढंच होतं बॅस्टिनचं रिव्ह्यू. सो आता भेटूया नेक्स्ट काय करणार आहे बघूया. टिल 10 बाय.